आज पौर्णिमेचं केलं होतं सत्यनारायणची पूजा ते। हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज होतं शुक्रवार पण आहे, नारळी पौर्णिमा पण आहे। आजी जरा जीवतेकेची आज पूजा पण होती। आज पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण मी पहिल्यांदा केलं, पण मला खूप छान वाटलं। घरी सत्यनारायण स्वतःच्या हाताने कसं केल्यावरती मस्त वाटतं। मी कसं केलं ते मी तुम्हाला दाखवते। सत्यनारायणाची पूजा आणि आज होती जे रक्षाबंधनच्या आधी पहिला शुक्रवार येतं ना, तर त्या पौर्णिमेला आहे ना, तर त्या पौर्णिमेला ना वरद लक्ष्मीचं व्रत पण केला जातो। म्हणजे रक्षाबंधनच्या आधी जर शुक्रवार येतो ना, तेव्हा वरद लक्ष्मी व्रत करतात। तर हे आपल्यालाही माहित नव्हतं, मी असं बघून केलेलं आहे। पण मलाही खूप छान वाटलं। आज दिवसभरात इतका वेळ कधी गेला किंवा हे सगळ्या गोष्टी कशा घडवून आणल्या स्वामींनी ना, मलाही नाही माहीत। मला फक्त स्वामींना एवढंच म्हटलं की स्वामी हे मला करायचं आहे, कसं करून घेणार। तर स्वामींनी दिवसभरात जे होईल हळूहळू ना, तसं त्याने घेतलं माझ्याकडून करून। आणि सत्यनारायण हे संध्याकाळी करायचं असतं, त्यामुळे मी आता ते संध्याकाळचं करून घेतलेलं आहे सत्यनारायण। आणि नंतर मग आता उपवास सोडणार आहे। रात्रीचे वाजलेत की आत्ता वाजलेले आहेत 9:30 रात्रीचे। आणि मी दाखवते आहे तुम्हाला पौर्णिमेचं मी आज सत्यनारायण घरच्या घरी कसं केलेलं आहे। आणि त्याचबरोबर वरद लक्ष्मीचं व्रत पण होतं, तर वरद लक्ष्मीची पूजा पण केलेली आहे आणि जरा जवतिकेची पण केलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने। तर हे पहा, मी आज असं पूजन केलेलं आहे, कारण काल थोडीशी कमी फुलं भेटली होती यांना, म्हणून तर सकाळी एवढी जास्त मी फुलं इकडे जरा जवतिकेच्या इथे किंवा शिवांश नको बाळा आणि इथे वरद लक्ष्मीचे इथे फुलं वगैरे आणि इथे कमी घातली होती। रांगोळी वगैरे मी जर सकाळचा व्हिडिओ काढल्यानंतर घातली होती, आणि शिवांशने खूप त्रास देतो, नको ना सांडेल तेल। आणि हे असं सत्यनारायण केलं होतं। आज पौर्णिमा आहे, तर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला म्हणतात सत्यनारायण घरी केलेलं चांगलं असतं। तर या पद्धतीने मी सत्यनारायण महाराजांची मांडणी केलेली। काय घेतलं गं याने, एवढा पोरगा त्रास देतो, काय करायचं खरं नाही बाबा। हां, तर हे मी व्रत केलेलं आहे 5 दिवसाचं। सत्यनारायण पूजेचं व्रत मी 5 दिवसाचं केलेलं आहे। ते 5 काहीतरी 7-11 असे करतात, तर मी 5 दिवसाचं व्रत केलेलं आहे। संकल्प स्वरूप हे मी 5 व्रत केलेलं आहे। म्हणजे उपवास वगैरे नाही धरला तरी चालतो, फक्त पूजा करायची। आज जशी केली तशीच उद्या मांडणी आपण मोडायची नाही असं म्हणतात। ही मांडणी 5 दिवस ठेवायची, फक्त याच्यातली फुलं काढायची, जशी रेग्युलर आपण पूजा करतो तशी पूजा करायची व्यवस्थित रोजच्या रोज। आणि जो इथे ग्रंथ होता, तर हा मला ग्रंथ भेटले सत्यनारायण पूजा व कथा, तर हा जो असेल तर करायला सोपं जातं। तर मी पण खूप ताईंकडनं व्हिडिओ पाहिला आणि मग इथे पूजा केलेली आहे। तर या पद्धतीने खूप छान वाटलं। आज पहिल्यांदा मी सत्यनारायण घरच्या घरी कसं करतात ते पाहिलं आणि घरी केलेले आहे। तर पहा, हे मी संकल्पयुक्त 5 दिवसाचं सत्यनारायण केलेलं आहे। तर स्वामींना मी सांगितलं, तर स्वामींनी माझ्याकडून करून घेतली। तुम्हाला कशी वाटली पूजा ते नक्की सांगा कमेंटमध्ये। अरे बाबा शांत राहा रे राजा। वाजले 11:15, माझे आवरले आहेत कामं, पूर्ण आवरून घेतलेले आहेत। करून आमची कामं आवरून अशी बसलो आहे। हे आता शिवांचं काय चाललंय, कपडे धुवायचे चालले शिवांचे। शिव काय चाललंय रे, कपडे धुतोय? हा का, तुम्ही मगाशी धुतले तेव्हा धुवून टाकायचे ना जाऊन कपडे। हा, मी आता जेवायच्या आधी कपडे धुवून आले ना, जायचं ना धुवून यायचं ना कपडे। एक सवय, कपडे धुवून घ्यायचे संध्याकाळचे, लई पडले असले ना मी धुवून घेते पहिले कपडे। आणि साराबाई बसलेत, हांतरून टाक पण ते पप्पा येत आहेत ना म्हणून वाट बघते। चला, तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय। थांब ना, तुझ्याकडे फिरवते मग, कर। हां कर बाय। ए दीदी इकडे बस, नाहीतर काय दिसतेस मग।